या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद, मागच्या वेळी सुद्धा आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवला होता, चांगली कामं केली होती। त्याच्यामुळं आमचे सगळेच उमेदवार अतिशय चांगले, नम्र स्वभावाचे, सुशिक्षित आणि व्हिजन असलेले आहेत। त्यामुळे हडपसरच्या विकासाला जी चालना द्यायचं काम आहे ते आमचे उमेदवार निश्चित करतील आणि या उमेदवारांच्या बळावरती आम्ही त्या ठिकाणी विजयश्री खेचून आलो असा आम्हाला विश्वास आहे। खरं तर हडपसरचे अनेक मुद्दे आहेत, पण आम्ही एक पंचसूत्री तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ट्रॅफिकचा मुद्दा आहे, जो वाहतूक कोंडी होते आणि रस्ते खराब आहेत, तो पहिला आमच्या दृष्टीने मुद्दा आहे। दुसरा पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा आमचा जो आहे तो ड्रेनेज आणि कॅनलची स्वच्छता, सगळ्या प्रभागाची स्वच्छता, कचरा डेपो आणि हवेचं प्रदूषण हा एक आमच्या पुढचा मुद्दा आहे। आणि आरोग्य सेवा आमच्या भागामध्ये चांगली सक्षम असली पाहिजे, लोकांना चांगली दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असं आम्ही या पंचसूत्रीवरती काम करतोय। यापूर्वी आम्ही शिक्षणावर काम केलंय, त्याच्यामुळे शिक्षणाची आता सोय चांगल्या पद्धतीची हडपसरमध्ये झालेली आहे। पण आता चांगलं ट्रॅफिक, रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य आणि कचरा आणि प्रदूषण या विषयावरती आम्ही काम करणार आहोत। मतदारांना हेच आव्हान करतोय की आपल्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर अतिशय चांगले, दर्जेदार आणि ज्यांच्याकडे अभ्यास आहे, विजन आहे, असे उमेदवार आपण महानगरपालिकेकडे पाठवले पाहिजेत आणि ते उमेदवार राष्ट्रवादीकडे आहेत। त्यामुळे घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आम्हाला चारही आमचे शिलेदार महानगरपालिकेत पाठवा असं मी आव्हान करतो।